देशासाठी सीमेवर लढता लढता शहीद झालेल्या जवानांबद्दल देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांच्या मनात कायम आदराची भावना असते. पण त्यांचे कुटुंब आणि सैन्य दलातले सहकारी त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत दुःखाचा असतो. तेव्हा शहीदांना शेवटची आदरांजली वाहिली जाते. त्यावेळी त्यांना लाकडी शवपेटीतून आणलं जातं. तो क्षण अंगावर काटा आणणारा असतो. ही शवपेटी सैन्य दलातले जे सुतार बनवतात ते ती कधीही आधी बनवून ठेवत नाहीत, कारण त्यांना खात्री असते की आपले जवान लढतील, जिंकतील आणि परत येतील. या ठाम विश्वासामुळे ते कोणत्याही जवानासाठी शवपेटी तयार ठेवत नाहीत. पण जेव्हा आपला शूरवीर गेल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचते, तेव्हा अत्यंत दुःख अंतकरणाने ते शवपेटी बनवण्याच्या कामाला लागतात. खरं तर सैन्यात शहीद झालेल्या सैनिकांसाठी शवपेटी बनवणं हा त्यांना अंतिम निरोप देण्याचा एक आदरयुक्त मार्ग असल्याचं समजलं जातं. शहीदांच्या बलिदानाचं ते प्रतिबिंब असतं. शहीद सैनिकांचे अंतिम संस्कार राजकीय सन्मानाने केले जात असताना त्यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलं जातं. युद्धात लढताना झालेल्या जखमा पाहणं शहीदांच्या कुटुंबियांसाठी अधिक वेदनादायी असतं. त्या त्यांना दिसू नये म्हणून शहीदांना शवपेटीतून नेणं सोयीचं असतं. शहीदांच्या अंत्यसंस्कारासाठी वेगवेगळ्या धर्माच्या स्वतःच्या परंपरा आहेत, परंतु शवपेटीचा वापर ही एक कॉमन पद्धत आहे. हिंदू शहीदांचे परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातात, मात्र इस्लामिक परंपरेनुसार शहीदांना त्यांच्या रक्तात दफन केलं जातं. शहीदांना अंतिम विदाई देण्याची प्रथा काहीही असली तरी आपला धर्म सोडून देशासाठी प्राण अर्पण केलेले सर्वच शहीद देशवासियांच्या मनात कायमच अमर राहतात, हे नक्की.